आज आपण गाव आमचं जे आहे आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गाव, तर जे काय आम्ही शेतकरी आहेत, तर शेतकरीसुद्धा पावसाविषयी वंचितच होतो. पण थोडा पाऊस झालेला आहे म्हणून थोडा दिलासा दिला पावसाने. मग दिलासा दिल्यामुळे आम्ही पेरणी सुरू केलेली आहे. मग पेरणी सुरू करूनसुद्धा बियाणं खत जे काय आमचं जी आम्हाला खर्चाला पैसे जे नव्हते, तरी आम्ही घरातून समजा काहीतरी मोडतोड करून बियाणंचे भाव वाढलेले आहेत, पुन्हा खताचे भाव वाढलेले आहेत. दुकानदार लोक आमच्याकडून सुद्धा आडून पैसे घेतात. आणि मग तरी कारण कसं आहे, शेतकऱ्याला पेरल्याशिवाय पर्याय नाही आणि याच्याशिवाय आधार नाही नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं हे जरूर आहे. म्हणून शेतीकडेच वळत आहे. म्हणून शेतकरी शेती करत आहे. जे भाव गेल्या वेळेस आम्हाला महाबीज 800 रुपये होतं, यावर्षी 1100 रुपये घेतले. पुन्हा निर्मलचे भाव गेल्या वर्षी 1150 होते, यावर्षी 1400 रुपये लावलं. परत आम्ही आता कावेरीचे भाव आम्हाला 1200 1250 होतं, तो भाव 1500 रुपये लावलेला आहे. मग आम्ही शेतकऱ्यांनी करायचं कसं? तुम्ही आम्हाला संघटित का ठेवीत नाहीत? दुकानदार लोक आम्हाला आडून पिळवणूक करतात शेतकऱ्याची. त्यांचे मन भाव झाले म्हणून पण शेतकऱ्याला आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि शेतकरी त्यावेळेस काही विचार करत नाही ना. मग शेतकऱ्याला बियाणं आणावंच लागतं, खत आणावंच लागतं आणि पेरणी करावं लागतं. कांद्याचे डबेसुद्धा आम्हाला गेल्या वेळेस 800 रुपयाला बसत होते, यावर्षी त्यांनी 1200 रुपयाला डबा लावलेला आहे कांद्याचा बियाणाचा. मग करायचं काय शेतकऱ्यांनी? हे तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो किंवा याचीसुद्धा तुम्ही बंदोबस्त करावं आणि शेतकऱ्याला थोडा आधार करून शेतकऱ्याला थोडं सहकार्य करावं, हीच तुम्हाला विनंती आमची.